सुरुवातीला महत्त्वाची बातमी आहे, बच्चू कडू शिवसेनेत प्रवेश करणार आहेत. शिवसेनेचा धनुष्यबाण बच्चू कडू हाती घेतील. प्रहार संघटना मात्र कायम राहील असं बच्चू कडूंकडून स्पष्ट करण्यात आलंय. सगळे मुद्दे मान्य झाल्यानंतरच हा निर्णय घेतो आहे. बच्चू कडूचं काम राहील प्रामाणिकपणे शिवसेना राजकीय ताकद मजबूत करण्याचं प्रामाणिकपणे काम करू, पण त्याच्या बदल्यात आम्हाला हवा आहे शेतकऱ्याची ताकद, दिव्यांगाची ताकद. त्याच्याबद्दल कुठलाही समझोता होणार नाही. पूर्ण ताकदीनं शिवसेना कशी वाळण, या अंगातला प्रत्येक रक्ताचा थेंब जितका पक्षासाठी धावणार आहे तेवढाच माझ्या शेतकरी मजूर दिव्यांगासाठी धावणार आहे. बच्चू भाऊंनी माझ्या यायच्या अगोदर जर स्वतः कबूल केलं असेल की ते माननीय एकनाथ शिंदे साहेबांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवत शिवसेनेमध्ये सामील होत आहेत, तर याची एवढी दुसरी आनंदाची गोष्ट नाही. कारण अमरावतीसारख्या ग्रामीण भागातून त्यांचं नेतृत्व महाराष्ट्राला मिळालं. महाराष्ट्रामध्ये दिव्यांगांसाठी असेल, शेतकऱ्यांसाठी असेल, अनेक काबाड कष्ट आंदोलनं त्यांनी केलेली आहेत आणि असा कष्टकऱ्यांचा नेता जर पक्षाला मिळत असेल तर ती आनंदाची गोष्ट आहे. माझा पक्ष विलीन करायला मी मूर्ख आहे का? कष्टाने वाढवलेला माझा पक्ष दुसऱ्या पक्षात विलीन करायला मी मूर्ख आहे का? असं बच्चू कडूंचं एक स्टेटमेंट मी आत्ताच वाचलं, नाही ऐकलं. आता पाहावं लागेल कोण मूर्ख आहे ते. अर्थात ते त्या पक्षाचे प्रमुख आहेत. त्यांचा निर्णय एका आमदारकीसाठी, याचा अर्थ तुम्ही विधानसभेला निवडून यायची तुमची क्षमता संपलेली आहे. राष्ट्रवादीकडून झिशान सिद्दीकींना उमेदवारी जाहीर आहे. राष्ट्रवादीकडून झिशान सिद्दीकींना विधान परिषदेची उमेदवारी आहे. अगदी थोड्याच वेळात झिशान सिद्दीकी अर्ज दाखल करतील. शुक्रिया अदा करना चाहूँगा बहिनी साहब का, प्रफुल्ल पटेल जी का, सुनील तटकरे जी का, पार्थ पवार दादा का, कि उन्होंने मुझे एक मौका दिया और जो अजीत दादा का शब्द था उन्होंने वो वादा निभाया और मुझ जैसे युवा को विधान परिषद में भेजा है उन्होंने. तो मैं कोशिश करूंगा कि महाराष्ट्र के और पूरे देश के युवाओं को राष्ट्रवादी कांग्रेस पार्टी में जोड़ने की कोशिश करूंगा. अल्पसंख्यकों के लिए आवाज उठाऊंगा और पूरे गरीबों के लिए पूरे मुंबई में, महाराष्ट्र में, पूरे देश में उनकी आवाज उठाऊंगा. बहिनी साहब के नेतृत्व में हम वुमेन एम्पावरमेंट के ऊपर भी काम करेंगे. पूरे देश के युवा युवतियों को हम जोड़ेंगे और मैं धन्यवाद करता हूँ कि राष्ट्रवादी कांग्रेस पार्टी ने मुझे मौका दिया. अंबादास दानवे मवियाचे उमेदवार आहेत. अंबादास दानवे निवडून येतील असं संजय राऊत म्हणतायत. अंबादास दानवे शिवसेनेचे उमेदवार म्हणजे महाविकास आघाडीचे उमेदवार आहेत आणि त्यांना महाविकास आघाडीची जेवढी मतं आहेत तेवढी मिळतील. खासदार संजय राऊत यांचं मुख्यमंत्री फडणवीस यांना पत्र आहे. ऊस उत्पादक शेतकऱ्यांच्या संदर्भात मुख्यमंत्र्यांना पत्र आहे. थकीत पेमेंट तातडीनं मिळणं या संदर्भात पत्रात उल्लेख करण्यात आलाय. मी जे आज मुख्यमंत्र्यांना कळवलं आहे, मला नाशिकमधल्या अष्टलक्ष्मी सहकारी साखर कारखान्याचे शेतकरी भेटले आणि त्यांनी त्या कारखान्याला आपला ऊस दिलाय शेतकऱ्यांनी आणि 6 महिन्यापेक्षा जास्त काळ लोटला तरी त्याचं पेमेंट मिळू शकलं नाही. मी म्हटलं कारखान्याचं मालकी कोणाकडे आहे? ते म्हटले की एकनाथ शिंदे यांच्या नातेवाईकांकडे. अष्टलक्ष्मी सहकारी साखर कारखाना हा खरोखर एकनाथ शिंदे यांनी घेतला असेल किंवा त्यांच्या नातेवाईकांच्या ताब्यात असेल, हेमंत गोडसेंच्या ताब्यात असेल, तर हे सत्तेतले लोक आहेत. मुख्यमंत्री काय कारवाई करणार आहे? काय शेतकऱ्यांना असंच वाऱ्यावर सोडून त्यांचा आत्महत्या पाहत बसणार आहे? लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.